10th स्टँडर्डची बोर्डची एक्झाम झाल्यानंतर मी आईला एक दिवस असंच म्हटलं की गिटार शिकायची इच्छा आहे करून. तर आई म्हटली की काय आता तू घेणार सुट्टीवर वाजवणार त्याच्यानंतर ते असंच पडून येणार. मी म्हटलं नाही, एक विचार केला की एक काहीतरी करायचं म्हणजे शिकायचं आहे. विचार नव्हता केला की पुढे जाऊन ह्याच्यातच काय प्रोफेशन करायचं की काय, पण जस्ट एक आवड म्हणून हातात घेतलं आणि मग शिकायला लागलो. तर म्युझिक तुझ्या हातामध्ये मिळालं. पण मला सांग, हा जो सगळा पसारा आहे ना, आणि याच्या अनेकपट पसारा तुझ्या घरी असला पाहिजे. हो हो, ॲक्च्युली सगळे नाही घेऊन येऊ शकलो. हो ना. ते बाकीचे रागवणार आहेत नक्की माझ्यावर. टोटल तुझ्याकडे आज वाद्य किती आहेत रे, ही परंपरागत वाद्य? 35-40च्या आसपास आहेत. आपण ना या डायरेक्ट मुद्द्यावरती येऊया, फोक्स वॅगनच्या, की ही फोक्स वॅगन ही कल्पना आली कशी? पहिलं वाद्य कुठलं होतं? पहिलं वाद्य रावण हत्ता हे वाद्य होतं. अशी जी हिस्ट्री अशी आहे की रावणाच्या दरबारात हे वाद्य वाजवलं, म्हणजे हे तेव्हापासूनचं वाद्य आहे खरं तर. आणि आता आपल्या राजस्थान ह्या स्टेटचं वन ऑफ द फोक इन्स्ट्रुमेंट्समध्ये मोडलं जातं. कारण हे अशी वाद्य आहेत ॲक्च्युली की सगळीकडे दुकानात तर मिळतच नाहीत. माझा अंदाज असा होता की उदयपूरमध्ये मला मिळेल, कारण राजस्थान मला एवढं तेव्हा म्हणजे परिचयाचं नव्हतं. तर उदयपूरमध्ये मी शोधत असताना मार्केटमध्ये मला खूप डिफिकल्टी झाली. कारण मी दुकानात जायचो इन्स्ट्रुमेंटच्या, तिथे विचारायचो वगैरे ऐसा ऐसा इन्स्ट्रुमेंट होता है, मला माहिती नव्हतं त्याला काय म्हणतात. तर तो वो इन्स्ट्रुमेंट मुझे चाहिए. सॅड पार्ट असा आहे ह्याच्यातला की ह्याच्या आतमधली जी पॉवर आहे इंडियन फोक इन्स्ट्रुमेंट्सच्यामधली, ती अजून लोकांना तेवढी कळलेली नाही आहे बेसिकली. तर मग त्याच्याशी मी नंतर फिरत शोधतोय तर मला एका पुस्तकाच्या दुकानात एक माणूस भेटले. ते ग्रस्त म्हटले की इथे गणगौर घाट करून, उदयपूर म्हणजे लेक सिटी ना, तर प्रत्येक लेकच्या बाजूला घाट्स आहेत. तर तिथे गणगौर घाटवर आठवड्यातनं 3 दिवस एक व्यक्ती येतो, ते वाजवतो. जर तुमचं लक असेल तर तुम्हाला आज भेटेल. मी त्या गणगौर घाटच्या दिशेने चालत निघालो. तिथे पोचले, म्हणजे चालत होतो तेव्हाच लांबनं मला आवाज आला. मित्रांना म्हटलं अजून की आपलं नशीब आहे आज. गेलो, तिथे पोचलो, त्यांना भेटलो, त्यांना विचारलं. तर ते तिथे बसून वाजवते, त्यांच्याशी भेटलो. पहिले 1 तास मी बाजूलाच बसून बघितलं ते नक्की करतायत काय, कसं वाजवतं. त्याच्यानंतर मग हळूहळू बोलायला लागलो. बोलता मी त्यांना विचारलं की मला हे वाद्य तुम्ही शिकवाल का करून. तर ते म्हटले की ते ना हे असं कोणतरी टुरिस्ट असेल जनरली, तर बोलले नाही. मी बोललो ठीक आहे, मी आता थोड्या वेळ मला द्या, मी अर्धा तासात परत येतो. गेलो हॉटेल रूमवर, गिटार होतं माझं तिथे, गिटार घेतलं, परत त्या स्पॉटवर गेलो, त्यांना भेटलो, तिथे बसलो. ते वाजत होते, आम्ही काहीच बोललो नाही. मी गिटार काढलं, ते ज्या की स्केलमध्ये वाजत होते त्याचे कॉर्ड्स वाजवायला लागलो फक्त पाठवून. बरं, आम्ही 2 ते 2.5 तास फक्त म्युझिक वाजवत होतो एकामेकाशी न बोलता. मग आमचं एक वेगळं कनेक्शन झालं. असं कनेक्शन झालं की त्यांनी त्यांचं एक स्वतःचं इन्स्ट्रुमेंट आहे हे त्यांनी नंतर मला दिलं. आणि मग ते 3 दिवस यायचे आठवड्यातनं तिकडे. पण त्या दिवशीपासून 7 दिवस मी उदयपूरमध्ये होतो. ते रोज त्यांच्या गावावरून तिथे उदयपूरला यायचे आणि आम्ही रोज एकत्र म्युझिक करत बसायचो. आणि त्यांच्याकडून तू हे शिकलास. हो. ह्याला प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जेव्हा मिळतं तेव्हा हा माणूस ते इन्स्ट्रुमेंट त्याच्या हातावरती चढेपर्यंत दिवसेंदिवस त्याच्या मागे लागलेला असतो, असं याच्या घरच्या गुप्तहेर खात्याकडून मला कळतात. मी जेवढे पण जे काय 30-40 इन्स्ट्रुमेंट्स प्ले करतो, सगळे वेस्टर्न इंडियन फोक मिळून, त्यात रावण हत्ता एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे मला सगळ्यात डिफिकल्ट वाटलं शिकायला. 2 वर्ष मी त्याचा नुसता बेसिक रियाज करत होतो. कारण ते बेसिकली त्या इन्स्ट्रुमेंटला ह्या बोला घुंगरू आहेत. तर राईट हँडनी जेव्हा प्लेईंग चालू असतं त्याला 2 गोष्टी कंट्रोल करायला लागतात. ते म्हणजे बोवरनं येणारे सूर आणि दुसरं म्हणजे या घुंगरूंचा रिदम. तर तो, आणि दुसरं सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटला जी स्ट्रिंग आहे ही ब्लॅकवाली, ती हवेत आहे पूर्ण. बरं, त्यामुळे त्या स्ट्रिंगला बेस नाही आहे. त्यामुळे म्हणजे जसं गिटारला फ्रेटबोर्ड आहे, तर मला माहिती आहे मी हे बोट इथे ठेवलं तर हा सूर वाजणार. ह्याला तसं नाही आहे, ह्याला पूर्ण वेगळा अंदाज आहे ॲक्च्युली. बरं, मला एक दुसरं काय जाणवलं की आता तू वाजवत होतास ना, तर मला एकदम असं वाळवंटात गेल्यासारखं वाटलं. हे या फोक इन्स्ट्रुमेंटचं फार महत्त्व आहे ना रे. खूप म्हणजे प्रत्येक फोक इन्स्ट्रुमेंटचं एक स्वतःचं कॅरेक्टर आहे, जे त्याचं एक एक कारण आहे की ते फोक इन्स्ट्रुमेंट त्या प्रदेशाचं फोक इन्स्ट्रुमेंट आहे. कारण ते ऐकल्या इन्स्टंटली आपण कनेक्ट होतो. जरी आपण पर्सनली ते इन्स्ट्रुमेंट बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल आधी, पण आपण कनेक्ट होतो. ही त्या इन्स्ट्रुमेंटची पॉवर आहे बेसिकली. आणि ती त्या मातीतून आलेली त्या power आहे. मातीतून आली. हा, आता आपण बंगालमध्ये जाऊया. ठीक. ह्या इन्स्ट्रुमेंटला दोतारा म्हणतात, बाऊल दोतारा. आणि ही इन्स्ट्रुमेंट खूप गोड आहे, म्हणजे याचा साऊंड आहे ना खूप गोड आहे.
बंगालमध्ये फिरताना असे ते वाजवतात का रे? बाऊल समाज आहे बेसिकली तिकडे. ते ॲज सच रिलिजन फॉलो करत नाहीत आणि ते आपल्या म्युझिकमधनंच एक ऑल मायटी पॉवरला प्रेस करत असतात आणि हे त्यांची इन्स्ट्रुमेंट आहेत बाऊल समाजाची. त्यांचं बाऊल संगीत, बाऊल गीत हे खूप असतं आणि हे बंगाल प्रदेशातलं आहे. जेव्हा मी शांतिनिकेतनला एक्सप्रेस मेलमध्ये होतो तेव्हा मला एक माणूस त्यांच्यावर माझा फोटोसुद्धा आता नाही आहे अनफॉर्च्युनेटली. तर ते ट्रेनमध्ये असे चालले ते आपल्याकडे पण ट्रेनमध्ये लोक इन्स्ट्रुमेंट वाजवतात ना, त्यापैकी एक होते. ते ऑरेंज कलरचा पूर्ण ड्रेस होता, त्यांच्या पायात घुंगरू होते आणि त्यांच्या हातात हे इन्स्ट्रुमेंट होतं. हे हो, ह्याचं नाव काय? ह्याला खमुक म्हणतात. गोले माले पिरी करोना, गोले माले पिरी करोना. अरे पिरीटी कोण थाले राथा, अरे पिरीटी कोण थाले राथा, पिरीटी कोण थाले राथा. हो आता लागले पोरे छाडबे ना, गोले माले पिरी करोना, गोले माले पिरी करोना. अरे तू जेव्हा हे म्हणतोस ना तेव्हा ते त्याच भाषेत आहे ना, म्हणजे ते बंगालीतलं बंगालीत किंवा ज्या ज्या भाषा आहेत. बांगला ही तर ॲक्च्युली बांगला म्हणजे बंगालीचं रॉ व्हर्जन बांगला भाषा आहे. बांगला भाषा ही. आता आपण जरा उत्तरेकडे जाऊया का? हिमाचल प्रदेशचं रिवाना वाद्य आहे. ॲक्च्युली ह्याचा जो मेन प्रकार आहे ह्याच्यात जे ही स्किन दिसते ही स्किन इथे बांधतात. हे वेगळं असतं, पार्टच वेगळा असतो हा. आणि हा असा सरळ असतो पार्ट. बरं. त्याला स्ट्रिंग्स पण असतात आणि स्किन पण असते. पण ते एका हाताने रिदम वाजलं जातं. शिमले वसणा कसोली वसणा, हो शिमले वसणा कसोली वसणा. चंबा जाना जरूर है, चंबा जाना जरूर. त्याचं नाव ह्याला नौट असं म्हणतात. हे काश्मीरमध्ये वाचलं जातं. प्रेमाखी मावा गरबी सीमा सुती मुसग गया मुती मिया जान गया हजनावे दिसनीला जान गया. आता तू ना तंतुवाद्य वाजून दाखवलीस आम्हाला, तालवाद्य वाजून दाखवलंस. आता फुंकर वाद्य आहे का एखादं? छोटंसं एक हे आहे, ह्याला कुटुली असं म्हणतात. नॉर्थ ईस्टमध्ये वाजलं जातं हे. हा पण असाच एक आहे का? हो, हे आसामचं आहे आणि हे नागालँड ह्या प्रदेशात वाजलं जातं. हे त्यांच्या फोक डान्सेस बरोबर खूप हॉर्न आहे. मोठ्या बफेलोचं ॲक्च्युली हॉर्न आहे. ह्याच्यात काय काय ते याकच्या ह्याचे पण आहेत शिंगांचे. हे खूप म्हणजे स्ट्रेंथ डायफ्रामपासून पोटापासून स्ट्रेंथ इथे वाजवत असतात. फोक डान्स चालू असतात, त्यांचं पाठी हे चालू असतं, त्याच्यावर रिदम चालू असतात त्यांचे. बापरे, म्हणजे प्रचंड दम काढणारा भाग आहे. ते काय दिसतंय चिपळ्यांसारखं? हा, खडताल म्हणतात त्याला. एकदम छोट्याशा 4 पट्ट्या आहेत लाकडाच्या. कुठून आले हे? हे राजस्थान. उणीचेरा राजाजी मार जिरा कौरा माता मेणा तीरा लाल राणी नेत्रला करतार मारा हेलो सामडो हो जी हे जिरे मारो हेलो सुनो जी रामा पी. क्या बात आहे. ही फुलांसारखं दिसणारं काय आहे रे? आपले इंडियन ट्रेडिशनल वेमध्ये बनवलेले शेकर्स आहेत. हे मध्य प्रदेशमध्ये बनवलेले आहेत. मध्य प्रदेश. ह्याच्या आतमध्ये बिया आहेत कुठच्यातरी फळाच्या.
जसे आपल्या चिंचेच्या वगैरे बिया असतात ना तशा बिया आहेत आणि काही रिदम अरेंजमेंट्समध्ये रिदम करताना ह्याचा वापर बेसिकली त्यांच्या फोक डान्सेस किंवा फोक म्युझिकमध्ये होतो. पण मी ह्याचा वापर म्हणजे बरेच काही माझे गाणे फिल्मचे किंवा रेकॉर्डिंग होतं ना तर पाठी शेकर्स म्हणून एक फीलसाठी गाणं होतं असं. आता हे छोटंसं काय दिसतंय? हे सुद्धा आसाम प्रदेशाचंच वाद्य आहे. बांबूनी बनवलेला गोगना असं म्हणतात, गोगना. आणि त्यांचा बिहूचा जो डान्स होतो त्या बिहूच्या डान्समध्ये हे केसात त्यांच्या अटकवलेलं असतं ॲक्च्युली. आणि मग ते काढताना कुटुली आणि गोगना हे मध्ये मध्ये त्या रिदमच्या हिशोबाने प्ले करतात. बरं. ह्याच्या म्युझिकवर मेडिटेशन, योगा अशा बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. आपल्याकडे वायब्राफोन हा प्रकारसुद्धा वाजला जातो एक, त्याचंच फॅमिलीमधलं आहे बेसिकली. वा वा. तू हा आसामी ढोल शिकलास त्याची पण एक गोष्ट आहे नाही का? हो. हा ढोल हा आपल्या नॉर्मल ढोलपेक्षा वेगळा आहे, दिसतोच वेगळा. ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे त्यांच्या बिहू संगीतातला. ह्याला बिहू ढोल म्हणतात. बरं. तू आज इथे बसलेल्या विद्यार्थी पालकांना काय सांगशील? हे मला ऐकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या या सगळ्या जगावेगळ्या नादाला तुझ्या कुटुंबाकडून कसा प्रतिसाद मिळाला? घरून कधी कुठच्याच गोष्टी थांबवलं नाही बेसिकली. मला तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आणि मी पालकांना सुद्धा हेच सांगेन की कुठच्याच गोष्टीत आपल्या मुलांना फोर्स करू नका की नाही बस तू सायन्सच घ्यावं, तू इंजिनिअरिंगच करावं किंवा ह्याच्यात काही अर्थच नाही. कारण काय होणार, तुमचं ऐकून मुलं जातील त्या स्ट्रीममध्ये, पण एका पॉईंटनंतर एक वेगळं फ्रस्ट्रेशन किंवा एक मेंटल ब्लॉक हा स्टुडंट्सला पडू शकतो असं मला वाटतं. मी काय असं नाही की पण हा पर्सनल एक्सपिरियन्सवरनं मी सांगतो की मी आज खुश आहे. मी म्युझिकसुद्धा करतो आहे, मी पेंटिंगसुद्धा करतो. जसा वेळ मिळेल तसं मी टॅटू आर्टिस्ट आहे, त्यामुळे मी क्लायंट्सला टॅटूसुद्धा करतो. पण एकच गोष्ट मी मुलांना सांगू इच्छितो की जर तुम्ही एक स्ट्रीम निवडलात किंवा एक ठरवलं की बॉस मला म्युझिक करायचं आहे किंवा मला मग ते पुढे जाऊन स्वतः निवडलेली गोष्ट आहे ना ती अर्धवट सोडू नका. जी काही डेडिकेशननी करा पुढे जाऊन. कारण विदाऊट डेडिकेशन हे अजिबात होणारच नाही. आपण हा जादूचा प्रयोग पाहतोय, पण त्या जादूच्या प्रयोगाच्या मागे असलेली प्रचंड साधना
त्याचा रियाज आणि त्याचं प्रॅक्टिस याच्यासाठी तुझ्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत.